नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आता आपण मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर महाविद्यालय या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकतो की हा जो मार्ग आहे हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि याच महामार्गाच्या डाव्या बाजूला रयत शिक्षण संस्थेचं महात्मा गांधी विद्यालय आहे, ज्युनियर महाविद्यालय आहे. लहान मुलांची इंग्लिश मीडियमची शाळा आहे. तर पलीकडच्या बाजूला जे आहे ते अण्णासाहेब आवटे महाविद्यालय आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे आणि लहान मुलांची इंग्लिश मीडियमची शाळा आहे. आपण पाहू शकतो की त्या ठिकाणाहून खाली जाण्यासाठी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्ग आहे. अर्थातच सांगायचं एवढंच की हा जो काही भाग आहे हॉटेल जीवन पासून ते महात्मा गांधी विद्यालयाच्या पुढे इंग्रजकालीन जो पूल आहे त्या पुलापर्यंत या ठिकाणी वाहनांची जी वर्दळ आहे ती फार मोठ्या प्रमाणात असते. वाहने या ठिकाणी धीम्या गतीनं येणं जाणं अपेक्षित असतं, परंतु काही दिवसांपूर्वी 13/7 रोजी या ठिकाणी एक अपघात झाला. बस आणि दुचाकीचा अपघात झाला आणि याच्यामध्ये महात्मा गांधी विद्यालयाच्या 11वीच्या सायन्स शाखेमध्ये शिकत असलेल्या वीर शिंदेला आपला नाहक जीव गमवावा लागला. आता या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं हायवे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आणि त्यातूनच कुठेतरी दखल घेऊन या ठिकाणी स्पीड ब्रेकर आपण टाकल्याचं पाहू शकतो, परंतु तेही इतके मजबूत नाहीयेत. तेही काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी उखडले जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, कारण की त्याचा दर्जा हा फार कमी आहे. माझ्यासोबत राजारामजी बानखेले आहेत, जे शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य आहेत. सर, मनापासून स्वागत. आपण पाठपुरावा केला आणि तदनंतर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आहे. काय दर्जा आहे, आणखी काय होणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी? आता आपण परवा या ठिकाणी सगळे पत्रकार बांधव आले, बाईट घेतली आणि त्या माध्यमातून त्याला एक आपण सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवेवाल्यांना एक आव्हान केलं होतं की 30 जुलैपर्यंत या ठिकाणी स्पीड ब्रेकर करावेत, अन्यथा 30 जुलैला आम्ही सर्व विद्यार्थी घेऊन रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन करू. त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर काल केले, परंतु ते स्पीड ब्रेकर जे केलेले आहेत ती जी त्या रेडी मिक्स डांबर टाकलेले आहे ते लगेच त्या ठिकाणी आपण पहा, आज दुसराच दिवस आहे, दुसऱ्या दिवसात ते नाही म्हणलं तरी खाली सपाट व्हायला लागलेले. अजून महिन्याभरानं ते स्पीड ब्रेकर आहेत की नाही अशी परिस्थिती होईल. तेव्हा तुमच्या माध्यमातून पुन्हा त्यांना विनंती असणार आहे आणि कालही आम्ही त्यांना बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की पावसाळ्याच्या दिवसात सगळे डांबरी प्लांट बंद असतात, त्यामुळे जेवढं मटेरियल मिळालं ते आणलेलं आहे. आम्ही 1-2 महिन्यामध्ये एकदा डांबर प्लांट सुरू झाले की पुन्हा चांगल्या परिस्थितीत पुन्हा नव्यानं स्पीड ब्रेकर करणार आहोत. जसे या ठिकाणी 2 केलेत तशी जी आमची कैची आहे, गावात जायचा रस्ता आहे पुलाच्या पलीकडे, तिथे अजून एक स्पीड ब्रेकर व्हावा अशी एक आमची त्यांना विनंती आहे. काल त्यांना त्या सूचना आहे त्या पद्धतीच्या दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे दिशादर्शक फलक असतात या ठिकाणी, बाबा पुढे शाळा आहे, वाहने सावकाश हाका, किंवा इथं अपघातग्रस्त क्षेत्र आहे, वाहने जपून चालवा, अशा पद्धतीचे एक 3-4 फलक आम्ही त्यांनाही सांगितलेत आणि नगरपंचायतच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. आणि दुसरं असं आहे की या साईड पट्ट्यांना तुम्ही पाहिलं तर पहा सगळं गवत आलेलं आहे. ते जर गवत काढलं आणि लेवलमध्ये मुरुम टाकला, कारण पाऊस आला तर चिखल होतो, गवत काढून मुरुम टाकला तर मुलांना सुद्धा चालायला जरा रुंदीचे रस्ते होतील. म्हणजे आज जी मुलं शाळा सुटल्यानंतर डांबरावरनं जातात, साईड पट्ट्या जर रुंदीच्या झाल्या तर मुलं साईड पट्ट्यानं जातील आणि त्यांना चालायला सुद्धा सोयीस्कर होईल. तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून जी आपण या प्रश्नाला वाचा फोडली, 8 दिवसापूर्वी त्या मुलाचा अपघात झाला, त्याच्यामध्ये तो मृत्यू पडला आणि त्यानंतर जी हालचाल तुम्ही मंडळींनी, पत्रकारांनी सुद्धा जागृततेनं काम केलं, तुमचा प्रतिसाद आम्ही पालकांनी विनंती केली त्याला अनुसरून त्यांनी स्पीड ब्रेकर केले. पुन्हा त्यांनाही धन्यवाद देतो, परंतु अजून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे की ती करतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. जे काय आता स्पीड ब्रेकर आहेत किंवा पुढे जे काही फलक वगैरे लावले जातील ही तर मला असं वाटतं की एक तात्पुरती मलमपट्टी म्हणावी लागेल, कारण विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एक परमनंट काहीतरी सोल्युशन निघणं गरजेचं आहे. मग जो तिथे इंग्रजकालीन पूल आहे त्याच्याही बाजूने जाण्यासाठी आपण मोठा फुटपाथ त्या ठिकाणी काढू शकत नाही, कारण जागा त्या ठिकाणी अपुरी आहे. मग पर्यायी काय व्यवस्था केली जाऊ शकते? कारण शहरातले तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात, महात्मा गांधी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन कमिटीवरती तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करतायत. काय होणं गरजेचं आहे? कारण की हा जो प्रश्न आहे तो छोट्या छोट्या गोष्टींमधून, उपाययोजनांमधून सुटणार नाही. त्याला काहीतरी परमनंट सोल्युशन काढणं फार गरजेचं आहे. त्याला कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही मागील वर्षामध्ये 1 वर्षापूर्वीच नगरपंचायतच्या माध्यमातून एक बायपास रोड साईडचा रस्ता जो कॉलेजच्या बाजूने आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल आमचा मोठा जो पूर्वी ब्रिटिशकालीन खर्डीनाला पूल आहे त्याच्या बाजूला साईडला एक पूल आता नवीन तयार केलेला आहे. त्या पुलावरनं
कॉलेजची मुलं कॉलेज सुटल्यानंतर येतील आणि पुलावरनं गाड्या घेऊन तसेच जातील. आणि आमची जी महात्मा गांधी विद्यालयातली मुलं आहेत, तुम्ही पाहिलं खर्डी नाल्याला 2 मोठ्या मोऱ्या आहेत. पूर्वीच्या कालखंडामध्ये महापूर यायचे त्यामुळे तो मोठा पूल होता, पण आता पाहिलं तर कधीतरी वर्षभरातनं ज्या वेळेस मोठा पाऊस होतो तेव्हाच मोऱ्याला मोठा पूर येतो, पण इतर वेळेस त्या मोऱ्या मोकळ्या असतात. तर अलीकडची जी मोरी आहे त्या अलीकडच्या मोरीतनं खाली कॉन्क्रीट टाकून आम्ही रस्ता तयार करणार आहोत. आणि आमचा जो या ठिकाणी वॉल कंपाऊंडचा रोडच्या बाजूचा भाग आहे त्याला सुद्धा साईडने आम्ही कडनी रस्ता करून देणार आहोत. आणि इथनं आमची मुलं खाली ओढ्यात उतरतील आणि त्या एका मोरीतनं पलीकडचा जो छोटा मूल आहे पूल झालेला आहे त्या छोट्या पुलाला जातील आणि चांडवली रस्त्यापर्यंत तो तसाच रस्ता बायपास काढून दिला जाणार आहे. म्हणजे या नॅशनल हायवेवरती मुलांचा संपर्क शाळा सुटल्यावरती येणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेऊ. परत गावात आणि निगोटवाडी त्या परिसरातून येणाऱ्या मुलांसाठी आमची विनंती असणार आहे की गावातला आमचा जुना रस्ता आहे त्या रस्त्याचा काही मुलांनी वापर करावा, म्हणजे किमान अर्धी गर्दी या रस्त्यावरची त्या रस्त्याला टर्न होईल. जर मुलांनी याच्यामध्ये प्रतिसाद दिला तरच आपण हे कायमस्वरूपीचे पर्याय त्याच्यात करू शकतो. शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य संतोषजी बानखेले माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, तुमच्या मागणीनुसार हायवे प्रशासनाने स्पीड ब्रेकर तर टाकलेले आहे, परंतु त्याच्यातनं काही समाधान होण्याचं चित्र दिसत नाहीये. कारण की काल स्पीड ब्रेकर टाकले आणि आज त्याची जर अवस्था आपण पाहिली तर ते स्पीड ब्रेकर टाकून वर्ष झालेत की काय, अशी त्या ठिकाणी चित्र आहे. काय वाटतं? नक्कीच जे स्पीड ब्रेकर टाकले गेलेले आहे ते चांगल्या दर्जाचे नाहीतच, परंतु पावसाळ्याचे दिवस असल्याने डांबर प्लॅन बंद असल्याने त्यांनी सांगितलं गेलं आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचे स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी टाकले गेलेले आहेत. परंतु फक्त शाळेच्या समोरच स्पीड ब्रेकर टाकून जमणार नाही, तर जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलाच्या पुढे गेल्यानंतर मंचर शहरामध्ये जो उपरस्ता जातो आहे त्या उपरस्त्याने अनेक मुलं, शहरातली जी मुलं आहेत त्या उपरस्त्याने जात असतात. त्या ठिकाणी सुद्धा पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या पुलीकडे असे दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रस्त्यालगत अपघातग्रस्त प्रवण क्षेत्र म्हणून असे बोर्ड लावणे हे देखील फार गरजेचे आहेत. सर, आपण अनेक वेळा मागणी करतायत, पण काय ही जबाबदारी फक्त हायवे प्रशासनाचीच आहे का, की लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक मंचर नगरीचे एक सुजाण नागरिक म्हणून जे काही मंडळी आहेत की उदार अंतकरणातून ते काहीतरी सहयोग देऊ शकतील? कारण की अनेक ठिकाणी नको त्या ठिकाणी बराच खर्च केला जातो. मग विद्यार्थ्यांसाठी इथे जर का 50-50 हजार रुपये खर्च करून जर काही उपाययोजना करता आली तर नाही होऊ शकत? काय वाटतंय? निश्चित ही जबाबदारी फक्त एकट्या हायवे प्रशासनाची नसून ती पालकांची आहे, मंचर शहरातील ग्रामस्थांची आहे. त्याचप्रमाणे मंचर आता नव्यानेच नगरपंचायत झालेली आहे. नगरपंचायतचे CO असतील, मंचरचे सर्व नगरसेवक असतील, या सर्वांचीच ती जबाबदारी आहे की आपण आपल्याच गावातील, आपल्याच शहरातील मुले या शाळेमध्ये शिकत आहेत. जवळजवळ संस्थेच्या 4ही शाळेमध्ये 8,000 मुले या ठिकाणी ये जा करत आहेत आणि अशी ये करत जात असताना आपलीच मुले या ठिकाणी जातात. त्यासाठी निश्चित सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतील त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजे. जास्त करून आता नगरपंचायत आणि नगरपंचायतचे असले सर्व नगरसेवक यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रामुख्याने एखादा दुसरा निधी दुसरीकडे जरी नाही दिला, तो निधी इकडे वळून त्या ठिकाणी मुलांच्या भविष्याची सुरक्षितेसाठी जर तो निधी वापरला तर निश्चित समाधान वाटेल. शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष राहुलजी कोंडे माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. खरं तर थोड्या वेळापूर्वी पाहिलं की जे वीर शिंदे आहे त्याच्या कुटुंबातील काही सदस्य गावचे ग्रामस्थ शाळेमध्ये आलेले होते. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची मागणी केलेली आहे. खरं तर दुःख मोठं आहे, परंतु पुन्हा असा कोणत्या एखाद्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागू नये याच्यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे? काय वाटतं? सर, मग अशीच आता आपण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात की वीर शिंदे याचे आई वडील आले होते, गावचे स्थानिक सरपंच आले होते. त्यांच्या मागणीप्रमाणे आपण रस्त्याला साईड पट्टीचं नियोजन केलं आहे आणि संबंधित यंत्रणेकडे म्हणजे नगरपंचायतीकडे आपण दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली आहे. या संदर्भी सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आहे सर की हा आहे नॅशनल हायवे क्रमांक 50. नॅशनल हायवे क्रमांक 50 वाल्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता त्यांनी PWDकडे हस्तांतरित केला आहे आणि PWDच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरित झालेला नाही. त्याच्यामुळे मालकी हक्काच्या वादावरून ह्या रस्त्याकडे दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
तर ती जे काय हस्तांतरित आहे किंवा जे वर्ग करण्यात आलेलं आहे ते काय तोंडी नसतं, त्याच्यासाठी डॉक्युमेंट असतात, प्रोसेस असते. मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण त्या संबंधित डिपार्टमेंटकडे तशी मागणी करून त्यांच्यावरती प्रेशराईज करून किंवा हे काम करून घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. नॅशनल हायवेवाल्यांनी संबंधित कागदपत्रे आमच्याकडे सुपूर्द केली आहेत, पण त्यांनी काय केलं की पुन्हा ऑफिसला जी कागदपत्र द्यायला पाहिजे होती ती मंत्रालयात दिल्यामुळं ह्या प्रक्रियेला वेळ लागत आहे. होईल ते, पण त्याला वेळ लागेल. पण त्यांनी जी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरली आहे नॅशनल हायवेवाले. तर हे होते शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष राहुल कोंडे, सदस्य राजारामजी पानखेले, सदस्य संतोषजी पानखेले, या सगळ्यांसोबत आपण बातचीत केलेली आहे. खरं तर पुढ्यात अनेक उपाययोजना या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. जो हायवे आहे त्याच्या दोन्ही बाजूंना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या पालकांना ये-जा करण्यासाठी फुटपाथ असणं अपेक्षित आहे किंवा सेपरेट येण्या जाण्याची मंचर शहरापर्यंतची व्यवस्था असणं अपेक्षित आहे. परंतु ती कुठली व्यवस्था आपल्याला अद्याप या ठिकाणी दिसून येत नाहीये. आशा करूयात की पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील आणि विद्यार्थ्यांवरती ओढवणारे हे संकट त्या ठिकाणी दूर होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतिक वाबळेसह मी लक्ष्मण दातखेळे, LDTV मराठी, मंचर.